सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे नाही का? सोन्या चांदीचे भाव रोजच्या रोज नवीन रेकॉर्ड बनवत आहेत. बातम्यांमध्ये, घराघरांमध्ये सगळीकडे हाच विषय आहे. आता काहींना वाटतंय की ही गुंतवणुकीची एक जबरदस्त संधी आहे, तर काही लोकांच्या मनात धाकधूक आहे की या तेजीमागे काहीतरी वेगळंच शिस्त आहे. चला तर मग हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घेऊया आणि शोधूया की ही खरोखरच एक सुवर्ण संधी आहे की एक मोठा सापळा. हे बघा, ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये. बाजारातले जाणकार तर म्हणतायत की ही परिस्थिती एका मोठ्या धोक्याची सूचना देत आहे. ह्या गगनाला भिडलेल्या किमतींच्या मागे एक असा धोका लपलेला असू शकतो जो सामान्य गुंतवणूकदारांच्या कष्टाच्या कमाईला एका झटक्यात धोक्यात आणू शकतो. बरं, पण हा धोका नक्की काय आहे याबद्दल बोलण्याआधी हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की आपण नेमक्या कोणत्या आकड्यांबद्दल बोलतोय. म्हणजे किमती इतक्या का वाढल्या आहेत, या काच्या आधी त्या किती आहेत हे बघणं गरजेचं आहे. तर बघा, आजची तारीख आहे 5 मार्च 2026 आणि आज 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव आहे जवळपास 1,62,930 रुपये. चांदीसुद्धा काही मागे नाहीये. 1 किलो शुद्ध चांदीसाठी तब्बल 2,70,920 रुपये मोजावे लागत आहेत. हे आकडेच आपल्याला परिस्थितीचं गांभीर्य दाखवून देतात. आणि गंमत म्हणजे यावरूनच बाजारातली अस्थिरता किती आहे हे कळतं. आजचे भाव आपल्याला जास्त वाटत असले तरी फक्त काही दिवसांपूर्वी म्हणजे 2 मार्च रोजी सोन्याने 1,67,000 रुपयांचा ऑल टाइम हाय केला होता. याचा सरळ अर्थ काय, तर भाव एका क्षणात शिखरावर जाऊ शकतात आणि तितक्याच वेगाने खालीही येऊ शकतात. ओके, तर मग आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया की हे सगळं घडतंय तरी का? या किमती काही एका रात्रीत वाढलेल्या नाहीत. याच्या मागे आहे जागतिक पातळीवर वाढलेलं भीतीचं आणि तणावाचं वातावरण, ज्याचा थेट परिणाम आपल्या स्थानिक बाजारांवर होताना दिसतोय. गेल्या काही आठवड्यांपासून मध्य पूर्वेमध्ये परिस्थिती खूपच गंभीर बनली आहे. फेब्रुवारीच्या शेवटी इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केले. त्यानंतर अमेरिकेच्या पाणबुडीने इराणचं जहाज बुडवल्याची बातमी आली. आता जेव्हा जगात असं युद्धासारखं वातावरण तयार होतं, तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांकडे धाव घेतात आणि सोनं, चांदी हे असेच सुरक्षित पर्याय मानले जातात. त्यामुळेच या मौल्यवान धातूंची मागणी आणि परिणामी त्यांच्या किमती दोन्ही वाढल्या आहेत. चला, आता या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. बाजारात सध्या एक प्रकारची रस्सीखेच सुरू आहे. 2 अगदी विरुद्ध शक्ती बाजाराला वेगवेगळ्या दिशांना ओढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळेच ही एवढी अस्थिरता निर्माण झाली आहे. बघा, बाजारात सध्या 2 विरुद्ध गट आहेत. एका बाजूला आहेत तेजी आणणारे घटक जसं की युद्ध आणि आर्थिक अनिश्चितता, जे सोन्याची मागणी वाढवतात. तर दुसऱ्या बाजूला आहेत मंदी आणणारे घटक जसं की मजबूत होणारा डॉलर, वाढलेल्या किमतींवर नफा काढून घेणारे मोठे गुंतवणूकदार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर जागतिक तणाव कमी झाला तर हा जो फिअर प्रीमियम आहे, म्हणजे केवळ भीतीमुळे वाढलेले भाव, तो अचानक गायब होऊ शकतो आणि हे सगळे घटक मिळून किमती खाली खेचू शकतात. आणि इथेच ना मीन रिव्हर्जन नावाचा एक आर्थिक सिद्धांत खूप महत्त्वाचा ठरतो. हा सिद्धांत काय सांगतो, तर जेव्हा एखाद्या गोष्टीची किंमत तिच्या नेहमीच्या सरासरीपेक्षा खूप जास्त वाढते, तेव्हा ती कालांतराने परत आपल्या सरासरीकडे येतेच. सध्या सोन्याच्या किमती त्याच्या अनेक वर्षांच्या सरासरीपेक्षा खूप वर गेल्या आहेत. याचा अर्थ असा की भविष्यात एक मोठं करेक्शन म्हणजेच एक मोठी घसरण होण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. आणि याचमुळे प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात तो एकच प्रश्न आहे, सोन्याच्या किमती खरंच कोसळतील का? ज्याला बाजाराच्या भाषेत बुल ट्रॅप म्हणतात, तो धोका खरा आहे का? आता बुल ट्रॅप म्हणजे काय, तर तेजीचा एक सापळा. म्हणजे असं दिसतं की किमती वाढत आहेत, पण प्रत्यक्षात ती एका मोठ्या घसरणीच्या आधीची एक फसवी शांतता असू शकते. तज्ज्ञ काही प्रमुख धोक्याच्या इशाऱ्यांकडे लक्ष ठेवून आहेत. पहिलं, जर किमती थोड्या जरी खाली आल्या तर छोट्या गुंतवणूकदारांमध्ये भीती पसरू शकते आणि एक डॉमिनो इफेक्ट सुरू होऊ शकतो, म्हणजे सगळेच विकायला लागतील. दुसरं, टेक्निकल चार्ट्स असं सांगतायत की सोनं ओव्हरबॉट झोनमध्ये आहे, म्हणजे गरजेपेक्षा जास्त खरेदी झाली आहे. तिसरं, जर आपल्या सरकारने आयात शुल्क कमी केलं तर देशातल्या किमती एका रात्रीत खाली येऊ शकतात. आणि चौथं, मोठमोठ्या सेंट्रल बँकांनी सुद्धा जानेवारीमध्ये सोन्याची खरेदी कमी केली आहे, जे बाजारासाठी एक नकारात्मक चिन्ह आहे. तर मग ह्या सगळ्या भीतीदायक वातावरणात नेमकं करायचं तरी काय? चला, आपण समस्येचं विश्लेषण केलं, आता थोडं समाधानाकडे वळूया. अशा अनिश्चित काळात बाजारातले तज्ज्ञ काही साधी पण अत्यंत महत्त्वाची तत्त्व पाळण्याचा सल्ला देतात, जी आपल्याला योग्य निर्णय घ्यायला मदत करू शकतात. तर मग सगळ्यात महत्त्वाचं काय?
पहिलं, आपला पोर्टफोलिओ संतुलित ठेवा. म्हणजे सगळे पैसे फक्त सोन्यातच गुंतवणं धोकादायक ठरू शकतं. दुसरं, जोखीम व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे. आपली जोखीम घेण्याची क्षमता किती आहे हे आधी समजून घ्या. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा नियम, भावनिक निर्णय टाळा. बाजारात तेजी आहे म्हणून खरेदी करणं किंवा भीतीने विकणं या दोन्ही गोष्टी टाळल्या पाहिजेत. कोणताही निर्णय माहिती आणि अभ्यासाच्या आधारावरच घेतला पाहिजे. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. जेव्हा बाजारात भीती आणि लालसेचा आवाज इतका मोठा असतो, तेव्हा बाहेरच्या आवाजापेक्षा आपल्या अभ्यासावर आणि आपल्या शिस्तीवर विश्वास ठेवणं जास्त महत्त्वाचं ठरतं. कारण लक्षात ठेवा, आर्थिक सुरक्षेचा खरा मंत्र आहे संयम, विविधता आणि योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय.